किती पडलं होतं माहिती काय? 3 पडलं होतं लागतं ना. सावलीसाठी पोरांनी कोपटं बांधले इकडे चौकाच्या लाईनवर. शुभ संध्याकाळ मित्रांनो. संध्याकाळचे 5:30 वाजले. तर आजचा दुसरा दिवस आहे. काल जमीन वगैरे करून झाले आणि आज जी साईडला गवत वगैरे आणि खडसूल वगैरे ते सर्वांना गावकरी मंडळींना ज्यांचं जमीन आहे आणि खडसूल वगैरे आहे त्यांना विचारून ते आज जाणणार आहोत. तर चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला जाऊया. आजचा दुसरा दिवस आणि बीचवर आज शेणकोला वगैरे मारावा लागणार आहे. बघूया आजचा दिवस कसा असणार आहे तिथे गेल्यावर समजेल. दुसरा दिवस आणि पोरांनी इकडे पहिली साफसफाईला सुरुवात केली नाही. काल पीच वगैरे बनवली होती तोप काढून. तर या साईडला जमीन झाले. दुपारी आलो होतो आम्ही. गुरं वगैरे आणि ते काय खतून वगैरे ठेवली नाही ना. तर पीच झाले कडक. थोडा भेगा पडल्या आहेत. शेणकोला वगैरे मारायचा आहे. पोरांनी इकडे जाळायला सुरुवात केली नाही. मैदानात सर्वांनी एकत्र येऊन गावकरी मंडळांची ज्यांची जागा आहे त्यांना विचारून मगच इकडे पेटवायला सुरुवात केली. नाहीतर असं कोण पेटवत नाही. कारण बाजवळीला पण आपल्याला लागतो ना. इकडे खडसूल लागतं, गवत लागतं बाजवणीसाठी. तर या साईडला सनसेट. इकडे गावाचा हॉल आहे हा. हवा पण खूप सुटले. बर्गरला पाहिजे कोल्ड कॉफी. सुकी लाकडं आहे. गावकऱ्यांना डिसिप्लिन करून घ्यायचे. कारण मशागतीसाठी लोक गवत वगैरे काढतात ना. त्यामुळे कोण जाळत नाही. 2-3 महिन्याने लगेच जाळ्यांची मशागत करायला घेतली. त्यामुळे कोणी गवत वगैरे जाळायला देत नाही लगेच. जशी शाळा सुटली तशी पोरं मैदानात आलंय दळ्यातून साफसफाईला. हे गाईसाठी घेऊन जाते. पाठीमागे गाय. गुरांचं कसं आहे माहिती आहे. हे काय खाणं वगैरे नसेल ना तर येणारच नाही. पोरींनी लगोरीचा डाव मांडली नाही आणि पोरांनी वगैरे होती आणि गवत ते जाळायला सुरुवात केली. तर नमस्कार मित्रांनो. कोकणात आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा दिवस 3रा आहे. भव्य ओपन अंडरम क्रिकेट स्पर्धेचा. तर काल मैदान साफसफाई होती. आज या साईडला मांडव घालतात. चला तू हलशील डोक्यात काय तू घे त्याचा काय होतो. काय मोठा करतोय इथंच काय तयारी नाही. इथंच बघ. अरे काय सांगतो सर्व टाका कल्पना टाकली. पेट्रोल तो काय तरी एकची लाईन आहे या साईडला. त्या साईडला मांडव होता तो काढलेला. कातळ होता पूर्ण कातळ. या साईडला लवकर शेती होते. आता इकडले जाळायला घेतलेलं आहे. आणि इथे चांगली जमीन भेटली. पाण्याची बादली पण लागणार कारण या साईडला गवत भरपूर आहे. सगळं भरपूर बोललो. परत एकदा शेणकोला मारायची गरज आहे. ते
बघूया खेळून. बघा तिथं सगळ्या दगडे उभ्या करायला लागतील आणून. कालू सोबत आहे. अरे पाठी घ्या अजून. सावलीसाठी पोरांनी कोपटं बांधले इकडे चौकाच्या लाईनवर. उद्याची पूर्ण सोय करून ठेवली नाही, कारण उद्या टुर्नामेंट्स आणि दुपारी खूप ऊन असणार आहे. तर त्याच्यामुळे पोरांनी इकडे कोपटं बांधले नाही मस्तपैकी, कारण ऊन खूप लागणार आहे. तर जास्त थंडी असली तरी सुद्धा ऊन लागतंच भरपूर. पोरांनी चांगल्या प्रकारे इथे कोपटं केली नाही. ओपन अँड ड्रम स्पर्धा आहे, त्याच्यामुळे हे सौरभ आणि विशाल आपल्या गावामध्ये मॅच भरवून आहे. तर आपल्या या भव्य ओपन अँड ड्रम मध्ये असणार आहे. काल पेटवलेला पण थोडं जळायचं राहिलं होतं. जमीन कडक करण्यासाठी पेट्रोल घेऊन आलेत पोरं. नाही पडला कसा डायरेक्ट नोजा बाहेर. पेट्रोल टाकून झालं, पण परत शेणकोल आपल्याला मारायचं आहे. त्याच्यामुळे शेण आणायला चालू पारकरांच्या इथे. मला 2 लिटर तरी पेट्रोल पाहिजे होता, मग पुरा पीच हे झाला. चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. शेण पाहिजे ते पीच वर सारवायचं होतं, मॅजी भरलेलं आहे. शेण न्यायला आलो इकडे. आर्यन जिंदाबाद. इकडे राज आणि आर्यन आहे. तर इकडे गोठा आहे, तबेला आहे म्हैशींचा. तर मित्रांनो, म्हैशीच्या तबेला आलो आहे. इकडे आपल्याला पिचवरती आपल्याला शेणकुळा टाकायचा आहे. तर इकडे तबेला आहे म्हैशींचा. तर मी गावामध्येच आहे, आपल्या म्हैशींचा तबेला आहे. त्यावरती एक प्रॉपर व्हिडिओ बनवेन. पारकर यांच्याकडे आलो आहे, ते उंडीतले आहे आणि यांचा खूप मोठा तबेला आहे. त्याबद्दल मी एक प्रॉपर व्हिडिओ बनवेन. चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप मोठा एक इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे इथे या गोट्यासाठी, तबेलासाठी. तर याबद्दल एक प्रॉपर एक व्हिडिओ बनवेन. गावामधला एक तबेला आहे आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला अशाच प्रकारे सबस्क्राईब करत राहा. काळोख झालाय तरी आपल्याला उद्याच्या कामासाठी, उद्याच्या उत्साहासाठी, ऊर्जेसाठी आपल्याला हा मांडव घालायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स हॅपी बर्थडे पाणी हॅपी बर्थडे उन्हाल चिमणीचा फोटो काढ. अरे पाणी सगळं बाहेर येतो वत काय हॅलो सगळा रत्नागिरीतनं शेण सारवणे. उद्या सर्वांना हे आता झाडू मारला मला इथं पाणी पाणीवत पाणीवत वत पाणी लवकर सांगा पाणीवत सांगा आई
अरे पटकन आण रे. झाडू काढते